नमस्कार मंडळी, आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे बरं का। आज मी डोश्यासाठी तांदूळ भिजवत आहे बरं का। तर साधारणपणे मी 3 वाटी तांदूळ घेतले। त्यासाठी मी त्याच वाटीनं उडदाची डाळ पावणा वाटी घेतलेली आहे। आता ही तांदूळ आणि डाळ मी एकत्र टाकत आहे। हे चांगलं मी 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतो बरं का। जोवर पाणी याचं स्वच्छ येत नाही तोवर हे पाणी बदलत राहायचं। आता यातच मी 1 चमच्यानं 1 टेबलस्पून मेथ्या टाकत आहे बरं का भिजवतानाच। आता ह्या सगळ्या डाळी आणि मेथ्या स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या, पण त्याच्या अगोदर त्या स्वच्छ नीट पण करून घ्यायच्या। त्यात एखादा खडा असतोय किंवा एखादं काय पण एक कचरा गेलेला असतोय, तर ते सगळं स्वच्छ नीट करून मगच ते तुम्ही काय करायचं 2-3 पाण्यानं स्वच्छ पाणी येईपर्यंत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग 5 ते 6 तासासाठी हे मिश्रण भिजायला टाकायचं। भिजून झाल्यानंतर ते एका मिक्सरमध्ये आपल्याला जसं पाहिजे असेल तसं ते बारीक करून घ्यायचं। आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे, हे पण कने अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आणि मग त्याचे डोसे बनवायला घ्यायचे बरं का। तर एकदा हे तुम्ही माझ्या प्रमाणात हे डोश्याचं बॅटर डोसे तयार करून बघा बरं का। माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता हे सगळं मिश्रण मी जेवढं आपण तांदूळ भिजत घातलं होतं ते सगळं एक एक करून बारीक करून घ्यायला लागले बरं का। मी सगळी पेस्ट करून घ्यायची ही आणि एका भांड्यात ते अर्ध्या तासासाठी रेस्ट करायचं। सगळं हे असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि ज्या वेळेला आपण डोसे टाकणार आहे त्याच वेळेला थोडं थोडं मिश्रण काढून घेऊन त्यात मीठ घालून मग ते डोसे आपण टाकायचे असतात। आता एका चॉप बोर्डवरती मी बटाट्याच्या भाजीला लागणारी कोथिंबीर बारीक करून घेत आहे। एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मोहरी टाकत आहे मी। मोहरी चांगली तडतडून घेतली की जिरे टाकायचे आणि मग जिऱ्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेत आहे। आता ही फोडणी मी आपण जे आता चटणी करणार आहे त्या चटणीत ह्याचा तडका मी तयार करून घेतला बरं का। चटणीसाठी लागणारा तर हा चटणीत ओतून घ्यायचा। चटणी करता मी फुटण्याची डाळ, खोबरं, कोथिंबीर, जिरे, तीळ असं बॅटर मी बारीक करून घेतलेलं आहे आणि हे एका भांड्यात ते सगळं चटणीचं साहित्य काढून मग मी त्यात हा तडका मारलेला आहे। तर अशी ही आपली चटणी तयार झाली आहे बरं का फुटण्याच्या डाळीची। आता त्याच पॅनमध्ये मी परत तेल घालून मोहरी चांगली तडतडली की मग जिरे आणि मोहरीचा तडका चांगला बसला की मग हा कांदा घालायचा आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं बरं का। मिश्रण सारखं परतत राहायचं। यातच ओल्या मिरच्या, हिरवी मिरची घालायची, कढीपत्ता घालायचा, चवीपुरतं मीठ, हळद, कोथिंबीर हे सगळं मिश्रण एकसारखं परतून जोपर्यंत आपला कांदा गुलाबी होत नाही तोपर्यंत हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आणि मग हे चवीपुरतं मीठ, ही थोडीशी हळद असं हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं बरं का। हा कढीपत्ता
ही कोथिंबीर मी स्वच्छ नीट करून मिठाच्या पाण्यात भिजत घालून धुवून तिला बारीक बारीक चॉप करून घेतलेलं आहे बरं का, चटणीसाठी आणि भाजीसाठी. तर हे सगळं मिश्रण असं एकजीव करायचं, एकसारखं ह्याला परतत राहायचं, म्हणजे सगळ्या पूर्ण त्याचे जेवढी आपली क्वांटिटी आहे हे एकसारखी भाजली जाते. आता ह्या चॉप केलेले हे बटाटे आहेत. बटाटे मी कुकरला 3 शिट्या काढून घेतलेले आहेत आणि बारीक बारीक चॉप करून घेतले आहेत बटाटे. हे असं सगळं मिश्रण टाकून हे अगदी एकजीव परतून घ्यायचं बरं का. एकदा हे डोसा, चटणी, भाजी माझ्या पद्धतीनं करून बघा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. आता हे डोशाचं बॅटर मी आपल्या पॅनवरती घालून व्यवस्थित पसरून घेतले बरं का. ते आता हे चांगलं खमंग भाजू द्यायचं. भाजून झालं की त्यावरती घरी केलेलं तूप कधीही आरोग्याला उत्तम बरं. बटर घालण्यापेक्षा तूप घातलेलं बरं. तर ह्या डोश्यावरती तूप घालायचं. आता मी दुसरा डोसा टाकत आहे बरं का. थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा, थोडंसं तेल ब्रशनं ग्रीसिंग करून घ्यायचं आणि हे बॅटर असं चांगलं पसरून घ्यायचं. ज्यावेळेला आपण हे बॅटर पसरतो त्यावेळेला आपला गॅस थोडा मंद करायचा बरं का, मीडियम साईज करायचा आणि मग हे बॅटर असं पसरून घ्यायचं. हा डोसा खाण्यासाठी अतिशय उत्तम, चवदार आणि कुरकुरीत होते बरं का. त्यासोबत भाजी आणि चटणी, हा नाश्त्याचा एक उत्तम पदार्थ तयार होते बरं का. गाईज, याचं वरून तूप घालायचं, आपलं घरचं आपण जे घरी तयार केलेलं असतं लोण्यापासून ते. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बरं का. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.